दुपारची रणरणती येळ. ऊन तर मी म्हणत होती. सारा गाव जेवून खाऊन सुस्तावलेल्या म्हशीगत गपगार निजला होता. आदनं मधनं पाखरांचा चिवचिवाट काय तो ही शांतता भंग करीत होता. सकाळी 1 कप चहावर तालुक्याला गेलेला नातू 1:30ची एसटी आली तरी अजून घरला परतला नाही म्हणून शान पारवाजीला लईच काळजी वाटून राहिली होती. तिच्या संग जाणाऱ्या त्याच्या मैत्राला तरी विचारावं म्हणून पारवाजीनं आज्याच्या घराकडे पावलं वळवली. आजू, अरे आजू, आमच्या रंजाला कुठं बघितलंस वैर? काले सुटून येळभर तरी झाला असेल, अजून आला नाही. सकाळी एका चहाच्या घोटावर गेले पोरग. अहो आजी, तुमचा रणजित म्हणजे उडता पंछी. आत्ता येते तर मग तिथे. एसटी मधून दोघे सोबतच उतरलो. परीक्षा तोंडावर आले तो आजी. मला अभ्यास करायचा होता म्हणून मी लगोलग घरी आलो. आता हा कुठं जातो काय करतो हे मी कशाला बघत बसू. गेला असेल तिकडे फोंड्या माळावर क्रिकेट खेळायला. काय रे देवा, हे कसलं पोर दिलंस माझ्या लेकाच्या पोटाला. बरोबरच पोरग काय करतंय आणि हेच काय निराळच धंद चालू असत्यात. कसं होणार माझ्या लेकासुनाचं काय माहित. म्हातारी पुटपुडत आपल्या घराकडे परतली. पाकी नीट पडा आली तरी बी पोरग घरला परतलं नव्हतं. शेताभातातनं गुरंढोरं आणि माणसं बी घरला परतली होती. म्हातारी राहून उचदाराकडे नजर टाकत होती. नाव तिला नातवाची चिंता सतावू लागली. पोरग निसून घरला यायच्या आत रंजा लवकर आला तर बरं, नाहीतर आज पुण्यांदा भांडणाचं धुमडं होणार होतं. म्हातारीच्या डोसक्यात नको ते किड वळवळत होतं. म्हातारीच्या एकुलत्या एक लेकाचा रणजित हा एकुलता एक मुलगा. गावात पारू म्हातारीची वाडवडलार्जित पूर्वीपास मांदाळ जमीन होती. लोक तानाजी निसून राधाबाई राबायची. हाडाची काढ करीत होती. राबणाऱ्याच्या पदरात यास आपसुकच येतय म्हणून म्हातारीचा चौकोनी परिवार खाऊन पिऊन सुखी होता. फक्त रंजाचं वागणंच मातूर तानाजीला खटकायचं. दर 4-5 दिवसाला बाप लेकांचं खटकं उडायचं. समोरच्या बंडू म्हाताऱ्याचा आणि रंजाचा तर 36 आकडा. या म्हाताऱ्याला तसं काम कमीच म्हणून आपला सारा येळ रंजा कसा बाद आहे हे तो समद्यासनी पटवून देत बसायचा. या रंजाच्या नादाला लागू नकोस हा, असं येईल जाईल त्याला सांगत बसायचा. आपल्या 2 नातवासनी तर रंजाच्या वाऱ्याला बी उभं करायचा नाही. तो आगीत राख्याला होतच बसायचा. आणि तानाजी लेकावर लईच चिडचिड करायचा. पोराच्या उन्हाळ वागण्यानं तानाजीच्या मस्तकाची भिरमिटी उडायची. काय बाय गोष्टी म्हातारी आतल्या आतच दडपायची. का तर लेकाला कळलं तर घरात हुडद्या नकोत म्हणून. पण हल्ली या पोराचं वागणंच बेभान झालं होतं. सारा गाव रंजाला आणि त्याच्या दोस्तांनी उडान टप्पू बोलायचा. आहे अशी दारातनच तानाजीनं हळी केली तशी म्हातारी बिगी गल्लीच्या दाराकडे सरकली. लेकाला आणि सुनाला दारातच बघून म्हातारला कापरा सुटला. आता हिने रंजाबद्दल विचारलं तर काय बोलावं याचाच विचार म्हातारी करू लागली. तवर लेकानं चढ्या आवाजात खडा सवाल टाकला. आहे रंजाला शेतात पाठीव असं बोललो होतो नव्ह का मी? का पाठवलं नाहीस? मांदाळी कामं होती शेतात. अरे ताना, पोरग आलंय ते त्या केळकराच्या आज्याच्या घरला अभ्यासाला गेलंय. त्याची 12वीची परीक्षा आहे रे. म्हातारनं नातवाच्या बचावासाठी खोटीच थाप मारली. तवर कट्टीवर बसून नरड खरडून गटारीत पचाचा बडकं टाकत बसला खडूस म्हातारा बंडू तात्यामध्येच पचाकला. हा कर विंडग्या नातवाचं कौतिक कर. अभ्यास करतोय काय आणि काय करतोय बघ जा तुझा नातू. दिवा लावणार आहे बघ ती. नुसता गावातनं सोडलेल्या
वळूगत फिरतय, रानोमाळ हिंडतय. उडान टप्पू हा नुसता उडान टप्पू. आपण बी बिघडलाय आणि सांगते गावातले अनेक 4-5 पोरं बी बिघडवलं आहे. ह्याची थेर बघून दारामोर आमची बी पोरं बिघडतील अशानं. त्यो वडापावाला सोन्या ह्याचं मैत्र संगत बी कशी सारख्याला वारकी आहे. तस पारवाजी वस्कन बंडू म्हाताऱ्याच्या अंगावर आली. ये म्हातार घोड्या, गप गुमान बस वाईच. असल्या गुणाचा आहेस म्हणून 1708 आजार आहेत बघ. कळभेंडा कुठला? पर म्हातारा पक्का निलाजरा. म्हातारीच्या या बोलण्याला खुदकन हसत बोलला. पारे, मला माहित हाय झाड सारी नातवाला शोधित होतीस ते. लेखामोर त्याच्या पोराचं गुण कशाला झाकतेस? सपशेल फ्याल गेलेली केस आहे ती. बंडूचा त्या असं बोलला तसं म्हातारीच्या लेकाचा राग मस्तकात शिरला. रंजाला येऊ दे घरात, मग मी हाय नि त्यो हाय. मधी कुणी बी आडवं, तिला जाग्यावर आडवं पाडतो. असं लाखाची शिवी मोजेत तानाजी घरात शिरला. रात्रीचा 9चा टाइम झाला तरी रंजाचा पत्त्या नव्हता. जेवण खावणं आवरून दांडका जेट सोटका हातात घेऊन तानाजी दारात कट्टीवरच बसून होता. आणि त्याच्या रागात तेल ओतायला समोरचा बंडू म्हातारा होताच की जोडीला. दिसभराच्या कामाच्या वडातानीनं तानाजी दमला होता, तरी बी दारात पिसाळल्या कुत्र्या वाणी नेम धरून बसला होता. रंजा येतोय कवा नि मी त्याच्यावर सोटका उचलतोय कवा, असं त्याला झालं होतं. काय बाय मनातच पुटपुटत होता. आपली आईच स्वतःच्या नातवाच्या चुकावर धडूचं टाकून झाकाय जाटाबिटा करते. त्यानंच हे पोरग भलतं शेपारलंय. आज येऊ दे घरला, याला सोडित नाही. बरोबरचं पोरग ते आज्या कसलं देवाच्या गुणाचं हाय. आलं आलं की अभ्यास करतय, नाव काढणार बापाचं. आणि हे आमचं असलं निव्वळ जगाच्या हमाल्या करीत फिरतय, उन्हाडक्या करीत हिंडतय. ध्याड सारी कामानं मरणी माती जीव आलाय, तर ह्यो सुक्काळीचा आईबाला मदत करेल म्हणता असा कुत्र की फिरल्या आणि बुडान टपकत फिरतय. दाराच्या तोंडावर बसून तानाजी पुटपुटत होता. निमोहर काय वाढून ठेवलंय याचा विचार करीत पारू आजी व तिची सून राधा जीव मुठीत घेऊन चुलीजवळ बसल्या होत्या. जेवणाची खरकटी भांडी गोळा करून घासायला म्हणून राधा परड्या अंगाला गेली. मनात रंजाचाच विचार, तर तिला झाडाच्या पानात सळसळ जाणवली. जरा मोहर सरकून बघते तोवर तिला झाडीत लपलेला रणजित दिसला. राधा वराडणार तोवर उजव्या हाताचं बोट आपल्याच होटावर ठेवून समोर रणजितच उभा राहिला. शू आई, गब्बस गब्बस, मीच हाय. शेरखान झोपला काय गाय? अरे त्यांनी लई वैतागल्यात, दारातच बसून आहेत. तू कुठं आहेस सकाळ धरणं? भाड्या असा का दमिवतो साईबाला? त्या म्हाताऱ्यानं किती रे खोटं बोलायचं तुझ्यासाठी? आई, समोरच्या बंडू म्हाताऱ्याच्या शेतात गेलतो, कच्चा आंब तोडाय गरम करून खायला. दोस्ता संगती गेलतो. अरे माझ्या देवा, अरे त्या म्हाताऱ्याच्या शेतातच आंबा आहेत काय? दुसरं कुठं नव्हतं वैर? अरे त्यो म्हातारा आधीच तुझ्यावर डोळा ठेवून असतोय. होय, मला हाय ठाव. खरं त्याच्या शेतात कलमी आंबा आहेत म्हणून 10-12 तोडलं तर. अरे पण इतका येळ. आय, आंब खाल्लं सोन्याच्या शेतात बसून. त्याच्या आईनं दही खरडा भाकरी दिली, ती बी खाल्ली आणि तिथंच सोन्याच्या शेतातल्या खोपीत गाढ झोप काढली. जाग होऊन घरला येतोय तोवर शेरखानचा जमदाग्नीचा अवतार बघितला आणि मग इथंच परड्यात खोपीत दडून बसलो. अरे इतकं भ्या आहे तर असा का वागतोस? तू अजित बघ कसा आल्यापासून अभ्यास करतोय. तुला तुझी नाहीतर आईबाची काळजी वाटत नाही वैर? का असा पिडतोस? आई, या टायमाला माफ कर, परत असं होणार नाही. शब्द आहे आपला.
आता काय होईल ते निस्तर म्हणजे झालं. तितक्यात गल्लीच्या दाराला आंब राखायला गेलेलं बंडू म्हाताऱ्याचं पोरग शिव्या मोजीतच गल्लीत घुसलं. तसं काय झालं म्हणून राधा हातातलं काम टाकून उसदाराकडे पळाली. बंडूचं पोरग संपत एक एक शिवी वेचून निवडून देत होतं. आईला त्या रंजानं आमच्या शेतातलं कच्चा आंब पार तोडून नेल्यात. मसनात गेली तिची पालखी बिना हळीची. गावला तर जित्ता सोडत नाही मी आता. दारातच बसला म्हातारा बी तावा तावानं उठला आणि बोलायला लागला. त्याला लई मस्ती आली होय. एक डाव इंगा धावायलाच पाहिजे. कालच मला बोललं होतं म्हाताऱ्या तुझ्या शेतातलं आंब ठेवीत नाही म्हणून. अरे बंडू तात्या तू सारखं त्याला केंडून बोलतोस तेव्हा बोलला असेल रागानं. म्हणजे तो काय खरंच तोडतोय वही. कळवळीनं पारवाजी बोलली. आई तू गपरा. जर का हे काम रंजाचंच असलं तर त्याला जित्ता सोडित नाही. तानाजी तान्या मला पुरावा बी गावल्यात. हेनी आंब तोडून नेल्यात नि वडापवाल्या चव्हाणाच्या सोन्याच्या शेतात कोपीत बसून खाल्ल्यात. माझ्या हाताला ही खबर पक्की लागली. अव बाळासाहेब घेतला असतील 4-5. पोराची जात त्याचं इतकं कशाला बोलायला पाहिजे. राधानं लेकाची बाजू उचलून धरली. ए तू का बस. त्यो रंजा आल्याशिवाय मी आज झोपतच नाही. सुक्काळीचा कितीला येतोय बघतोच घरात. तानाजी बायकोला गप्प करीत बोलला. या दंग्यानं सारी गल्ली जमा झाली होती. बंडू म्हातारा अजून बी जातवट खाऊन रंजाच्या नावानं खडं फोडीत होता. इकडं रंजा बी आता बेभान झाला होता. 4-5 आंब्यासाठी ही बाप लेक मला इतकं बोलत आहेत. आई बाला बी बोलत आहेत. काय व्हायचं ते माझं होऊ दे असं बोलून रंजा एका उडीत बंडू तात्याच्या मोहर जाऊन उभा राहिला. जोरात वराडला. ए बंडू तात्या ज्यादा बोलायचं काम नाही. मी काय तुझं झाड झोडीपलं नाही. निव्वळ 10-12 आंबा घेतलं होतं बस. त्याचं पैसे बोल आत्ता देऊन टाकतो. खरं आई बाला काय बोलायचं काम नाही. रंजाला मोहर बघून तानाजीला झेंडू फुटला. चौताळीला तानाजी रंग्याच्या अंगावर जोरात धावून गेला. अरे ये हेंद्रिया आईबाच्या मैयाचा. इतकी आगत होती तर का आला नाही शेतात. तुझ्यामुळं आज आम्हासने लोकांचं याक म्हणता 10 बोलून घ्यावं लागतंय. रागानं त्यानं सोटका उचलला आणि रंजाच्या अंगावर धावला. तसं पारवाजी मध्येच आडवी झाली. दांडग्या दुंडग्या लेकाला मारू नकोस र. पोरग जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. गल्लीतली बी काय बाय लोक मोहर आली आणि हे बाप लेकांचं भांडण मिटावलं. समध्या रात्रीला पारवाजीच्या घरातनं मुसमुस रडतेला आवाज येत होता. असंच काहीस दिवस गेलं. रंजा मात्र हा मामला विसरला नव्हता. आज आईतवार असल्यानं त्याला सुट्टीच होती. आजीनं अभ्यास करायला बळच आज्याच्या घराला पाठवलं होतं त्याला. आज्या मन लावून अभ्यास करीत होता. उद्या त्याचा बायलाजी का काय ते त्या विषयाचा अवघड पेपर होता. एक पळ त्याच्यासाठी लाख मोलाचा होता. पर रंजाचं ध्यान त्या अभ्यासात अजिबात लागत नव्हतं. राहून त्याला उडान टप्पू दोस्तांची आठवण येत होती. तितक्यात गल्लीतलं कोणीतरी जोरात किच्चाळलं. भ्यान आज्याने रंजा घरातनं बाहेर पडले. सारी गल्ली बंडू तात्याच्या घराच्या दिशेनं पळत होती. काय झालं असं एकमेकाला विचारित सुसाट बंडू तात्याच्या घराकडे पळत होती सगळी. कावरं बावरं होऊन आज्यानं पळतेल्या रमा काकूला उभी केली आणि विचारलं. काकू का पळता. काय झालंय. अरे त्या बंडू तात्याची सून सुजा घराच्या मागच्या अंगाला काय करीत होती. परड्यात कधीच अडूक धरून बसला असशील नाग डसला नव्ह का पायाला. पोरपाक धरणीला वर आडवी झाली असं म्हणतात. असं बोलून घाबऱ्या रमा काकू पळतच सुटली.
आजा मात्र आपण या गावचाच नाही अशा आविर्भावात आज जाऊन पुन्हा अभ्यासात डोकं खुपसून बसला. रंजानं 2 ढेंगत बंडू म्हाताऱ्याचं घर गाठलं. गावातले बरेच पुरुष मंडळी जमा झाली होती तिथं. पारू आजी मोरच्या अंगाला बसूनच होती. बाया बापड्यासनी आज जाऊ देत नव्हती. अगं ये गवळणीनो माग सरा, तिथं जाऊन काकणाचा आवाज करू नकोसा, इक चढल. नातवाला पळत येत त्याला बघून आजी बिगी बिगी मोहर आली. अरे मुडद्या, त्या सोन्याला बलिव लवकर, पळ पळ लवकर. गाडी करनी चाटक्यान सुजीला गाडीत घालनी दवाखान्याला पळीव. संपत काका लांब तिकडे तसरीच्या शेतात गेलाय, तिची वाट बघायची नाही आता. आवर बिगीन. रंजानं गल्लीतल्या एका पोराला सांगितलं, पळ पळ. नि झटक्यान सोन्याला गाडी घेऊन मी बोलवलं असा निरोप दे. जसा असेल तसा ये म्हण. तसं ते पोरग सुसाट पळालं. रंजा आत गेला. सुजा काकू घालवरी वाणी तळमळत होती. म्हातारा वा करून रडत होता. पोराने जोरात टाळा पगळा होता. ते बघून रंजा बोलला, तात्या जीव हाय अजून कुडीत, तू उगाच दंगा करू नकोस की भिवू नकोस. मी आहे ना मग, काय बी होईत नाही काकूला. ने परत फिरून पोरासनी बोलला, मर्दानू असं बायलीवाणी रडाय काय झालंय. ह्यो तुमचा दादा आहे ना मग. काकू नक्की बरी होती. सोन्याला बातमी करताच गाडी घेऊन पुढच्या 10 मिनिटात हजर झाला. रंजानं दोन्ही हाताने फुलासारखी काकूला उचलली, गाडीत घातली. ही गाडी तडक तालुक्याच्या गावाला सोडली. 1-2 तासानं रानातनं संपत बी आला आणि तडक तालुक्याच्या गावाकडे निघाला होता. तितक्यात सोन्या गाडी घेऊन दारातच उभा. सोन्याला बघून सारी गल्ली परत बंडूचा त्याच्या दारात गोळा झाली व सोन्या काय बोलतोय याची केविलवाण्या नजरेनं वाट पाहत उभी राहिली. संपतचा जीव तर नुसता टांगणीला लागला होता. संपत काका, काकू एकदम बरी आहे. येळेवर नेल्यानं जीव वाचला तिचा. येळ बरी होती तिची. नशिबानं डॉक्टर बी जाग्यावर होतं आणि मी बी आज कट्टा आलता म्हणून घरातच होतो. रंजा थांबलाय तिथं. तू घाई करू नको, शांतवानी जेवण कर, तर मी बी जरा खाऊन येतो. मग तुला नेऊन सोडतो दवाखान्यात, निरंजाला घेऊन येतो. आवर तुझं. असं बोलून सोन्या आपल्या घरच्या दिशेला वळला. संपतला मेल्याहून मेल्यासारखं झालं. आज जर रंजा आणि त्याचा मित्र परिवार नसता तर 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 आज माझ्या बायकोला येळेवर उपचार भेटलं नसतं. 10-12 आंब्यापायी आपण आपला बा त्याला वाटेल ते बोललो. त्याच्या डोळ्यातनं आसवं गळू लागली. म्हातारा बी लहान मुलासारखा मुसमुसून रडत होता. तितक्यात राधा, तानाजी आणि पारू आजी आली. राधानं सर्वांसाठी गरमागरम चहा करून आणला होता. बाळासाहेब, लांबनं तंगड्या तोडीत आल्यासा ह्यो चहा घ्या. म्हातारा बी कवा धरणं आरडून आरडून सोकलाय. चहाचा योग घोट घ्या तरतरी येईल. मी जाऊन समध्यासनी जेवण करती. जेवा आणि जावा मग तालुक्याला. होय संपत, तू जा बिनघोरी. मी आहे इथं. घराकडं, पोरांकडं, म्हाताऱ्याकडं मी बघतो. इथंच बसून राहतो मी. आजी आधार देत बोलली. आणि हे बघ संप्या, धाराची काळजी करू नको. मी काढतो धारा. माझी सवय आहे तुझ्या म्हशीला. तू आता सुजा वहिनीला घेऊनच माघारी ये. संपतच्या खांद्यावर हात टाकीत तानाजी बोलला. बंडू तात्याला घाईवरून आलं होतं. त्याने एकदम पारवाजीच्या पायालाच येडा घातला आणि औंढा घोटत बोलला, पारे पारे मला माफ कर. एक डाव माफी कर. आज तुझा नातूनी त्याचं दोस्त नसतं तर माझी ही रवण उघडी पडली असती. माझ्या लेकाचा संसार मोडला असता. 10 दिशाला पोरं फिरली असती. आई विना पोरकी झाली असती.
तुझा रंजा नसला का परीक्षेत पहिला? खरं जगाच्या व्यवहारात माणुसकीच्या परीक्षेत तो अव्वल आहे. वय मी कायम माझ्या नातवासनी सांगणार, अभ्यास करा, परीक्षा द्या, लाखांचा पगार बी मिळवा, खरं खरं तारामोरच्या रंजासारखी माणुसकी मात्र काळजात जित्ती ठेवा. त्यो उडान टप्पू नाही र, त्यो उडान टप्पू नाही. म्हाताऱ्याच्या एकेका सुस्काऱ्यासरशी समधी वैरवासना दूरवर पळाली होती आणि पहिल्यांदाच तानाजीला लेकाच्या कौतिकानं अभिमानानं ऊर भरून आला होता. धन्यवाद. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा. आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.